नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? बघा, मागचे व्हिडिओ तुम्ही बघितलेत. ओपन कॅटेगरीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स म्हणजे तुमची 10वी झाली आहे आणि त्यानंतर तुम्ही पॉलिटेक्निकला जाताय, तर त्यावेळेस तुम्हाला सांगितलं गेलंय ओपन कॅटेगरीला काय काय डॉक्युमेंट लागतात. मग त्यानंतर आता मी शिकवणार आहे तुम्हाला, म्हणजे सांगणार आहे जे काही कास्ट वाईज आहे त्यानुसार जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत फक्त रजिस्ट्रेशनसाठी, ते मी आज सांगणार आहे. मग रजिस्ट्रेशनसाठी काय काय लागतात, त्यानंतर व्हेरिफिकेशन होत असतो, म्हणजे एफसी फॅसिलिटी ऑफ सेंटरला जाऊन आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागतं किंवा ई स्क्रुटनी करावं लागतं. त्या हिशोबाने आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यानंतर कॅपराउंड वगैरे कसं भरायचं, कुठलं कॉलेज चॉईस करायचं, कशा प्रकारे भरायचं, कधी डेट आहे, ते सगळं 1 बाय 1 तुम्हाला काय करणार आहे मी अपडेट देत जाईल. मग त्या अगोदर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल, जेणेकरून जे काही नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचा फायदा तुम्ही घ्याल. तर यासाठी काय करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत, जे काही गरजू तुमचे भाऊ बहीण असतील, मित्र असतील, मैत्रिणी असतील, कोणीतरी असेल, त्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा. आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे कॅटेगरीनुसार जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला 1 बाय 1 लिहून दिले, त्याच्यामध्ये मी लिहून नाही दिलं, ओरली सांगितलंय. ओरली सांगितल्यानंतर तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, यासाठी आज मी तुम्हाला लिहून दिले 1 बाय 1. तर बघा, आता आपली कास्ट आहे कोणती कोणती, ओबीसी असेल, एसबीसी असेल, व्हीजेंटी असेल आणि एनटी असेल. या कॅटेगरीसाठी 10वीच्या नंतर आपल्याला पॉलिटेक्निकला जाण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत ते मी सांगणार आहे. बघा, आता तुमची 10वी झाली आहे, मग 10वी झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही टीसी करायला जाता तर त्यावेळेस तुम्हाला मार्कशीट देतात. मग मार्कशीट एक लागत असते कंपल्सरी. हेच डॉक्युमेंट्स आपल्याकडे ओरिजिनल नसतील. आता तुम्ही म्हणतात की एवढे खूप सारे लिहून दिलेत, मग यामध्ये सगळंच असेल का, आपल्याकडे काही नाही, हे तुमचा डोक्यामध्ये थोडासा संभ्रम येऊ शकतो. मग ते थोडंसं टाळण्यासाठी मी आज आलेले काय काय याच्यातले इम्पॉर्टंट आहेत, काय काय लागणार आहेत आणि काय काय लागणार नाहीत हे तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, आमचा सर्वात अगोदर आपल्याला 10वीचा मार्क मेमो लागत असतो. मार्क मेमो आपल्याला भेटत असतो, 10वीचा मार्क मेमो. त्यानंतर टीसी लागत असते, ओरिजिनल टीसी लागत असते. आणि ओरिजिनल, आता जे काही सगळे डॉक्युमेंट्स लागण्याचे सगळे ओरिजिनल पाहिजेत. मग 10वीचे तुमचा मार्कशीट झाला, टीसी झाला आणि त्यानंतर तुम्हाला नॅशनॅलिटी म्हणजे काय, तुम्ही भारतीय आहात याचा पुरावा देण्यासाठी नॅशनॅलिटीची गरज आहे. जर तुमच्याकडे नॅशनॅलिटी नसेल सध्यापुरते, तुम्हाला तर काढावीच लागणार आहे. जेव्हा तुम्ही स्कॉलरशिपचा फायदा घ्याल तर त्यावेळेस तुम्हाला स्कॉलरशिप घेण्यासाठी तुम्हाला नॅशनॅलिटी पाहिजेच. पण जर का काढण्यासाठी वेळ असेल तर काय करावं लागेल, तर त्यासाठी आपल्या टीसी वरती भारतीय जर असेल, आपल्या टीसी वरती काय भारतीय जर असेल तर नॅशनॅलिटीची गरज नाही किंवा तुमचा बर्थ सर्टिफिकेटची गरज नाही. ह्या दोन्हीपैकी एक तुम्हाला लागत असतो. आणि जर टीसी वरती भारतीय जर लिहिलेलं असेल तर तुम्हाला नॅशनॅलिटीची गरज नाही, सध्या तरी नाही, त्यानंतर काढून घ्यावं लागेल. मग बघा, बर्थ सर्टिफिकेटची गरज नाही, नॅशनॅलिटीची गरज नाही. जर भारतीय असेल तर त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी टीसी नॅशनॅलिटी दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही टीसीचा फोटो अपलोड करू शकता. त्यानंतर आहे इन्कम सर्टिफिकेट. जर इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे तर चांगली गोष्ट आहे, पण इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही, नॉट अ कंपल्सरी. फक्त तुम्हाला एवढं माहित पाहिजे की अमाऊंट किती आहे, आपला इन्कमचा अमाऊंट किती आहे. 50 म्हणजे 10 ते 50,000 आहे का, 50 ते 1 लाख आहे का, 1 लाख ते 1.5 लाख आहे का, एवढं जरी तुम्हाला अमाऊंट माहित असेल तरी याची काही गरज नाही रजिस्ट्रेशन करते वेळेस. पण ज्या वेळेस तुम्ही शिष्यवृत्ती फॉर्म भरता तर त्यावेळेस तुम्हाला लागतो. पण सध्या तरी याचीही गरज नाही. म्हणजे बघा, जे काही कंपल्सरी आहे ते सांगतो मी, याचीही सध्या गरज नाही, याचीही गरज नाही. आणि त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी. ओके, कास्ट सर्टिफिकेट काय आहे तुम्हाला कंपल्सरी. मग सगळ्याकडे कास्ट सर्टिफिकेट असतो, मग ते कंपल्सरी आहे. त्यानंतर बघा, जर ड्रॉइंग सर्टिफिकेट, आता सर ड्रॉइंग सर्टिफिकेट आम्हाला नाहीये, तुम्ही नवीनच आलात. बघा, काही काही शाळेमध्ये ड्रॉइंगचा म्हणजे काही ड्रॉइंग सब्जेक्ट आहे तो एक आहे, मग त्या सब्जेक्टचे मार्क आणि त्याचा एक सर्टिफिकेट येत असतो, तो सर्टिफिकेट लागत असतो, त्या ठिकाणी अपलोड करावं लागत असतं. 10वी झाली आणि त्यामध्ये माझा ड्रॉइंग एक सब्जेक्ट होता, ते आपण मेन्शन करतो, त्यावेळेस तुम्हाला ड्रॉइंग सर्टिफिकेटची गरज लागत असते. इफ कंपल्सरी, हे काय कंपल्सरी नाहीये, हे कशासाठी आहे, तुम्हाला फक्त जर असेल तर आहे, हे सगळ्यासाठी कंपल्सरी नाही, ज्याचा आहे त्यालाच आहे. त्यानंतर आहे नॉन क्रिमिलियर. आता नॉन क्रिमिलियरची गरज काय, प्रत्येकाची कास्ट आहे, मग कास्ट साठी नॉन क्रिमिनल लागत असतो. म्हणजे कास्ट प्लस आपलं नॉन क्रिमिनल सगळ्यासोबत अटॅच असतं. आणि नॉन क्रिमिनल सुद्धा काय आहे, कंपल्सरी आहे. जर तुम्ही कास्ट मध्ये असेल तर नॉन क्रिमिनल हा कंपल्सरी लागत असतो. आणि त्यानंतर कॉस्ट, जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहे हे काय आहे, इफ म्हणजेच काय, तुमच्याजवळ असेल तर, नॉट अ कंपल्सरी. हे कंपल्सरी नाहीये, तुमच्याकडे जर असेल तर कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे, अन्यथा लागणार नाही. म्हणजे हे सुद्धा कंपल्सरी नाही. त्यानंतर पासपोर्ट साइज फोटो आणि साइन हे काय आहे कंपल्सरी. जे काही तुमचा फोटो आहे
पासपोर्ट साईज फोटो, ते पासपोर्ट साईज फोटो आणि तुमची एक्साईज एवढं लागणार आहे. म्हणजे बघा तुम्हाला काय काय लागणार आहेत कंपल्सरी डॉक्युमेंट्स ते आहेत. एक तुमचा 10वीचा मार्क मेमो, त्यानंतर दुसरी आहे टीसी, मग तिसरी काय बघा, तिसरी आहे तुमचा कास्ट सर्टिफिकेट, आणि त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल, आणि त्यानंतर आहे तुमचा काय पासपोर्ट साईज फोटो. एवढे जरी 5 डॉक्युमेंट्स असतील तुमच्याकडे तर बस झालं. आणि शिष्यवृत्तीसाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन येतोय. आणि त्या व्हिडिओची जे काही लिंक आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देणार आहे. जर व्हिडिओ लावला असेल, तुमच्या माहितीचा जर आला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.